कैसे है अंकल प्रशासन जे आहे ते अलर्ट झालेलं आहे त्या संदर्भात काय सांगा? आता जिल्हा नियोजनमध्ये त्याही संदर्भातली चर्चा झाली। ज्या कोरोनाच्या संदर्भातला जो रुग्ण सापडला होता ही गोष्टीला जवळजवळ 1 महिना उलटलेला आहे। गोव्यामध्ये त्याची तपासणी झाली होती आणि 2 दिवसा अगोदरच त्याची माहिती ही सिंधुदुर्गामध्ये आपल्याला कळलेली होती आणि 2 दिवसामध्ये माहिती कळल्यानंतर त्या पेशंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथले असणारे कलेक्टर असतील, इथले असणारे आरोग्य खात्याचे सर्व डॉक्टर्स यांनी प्रयत्न केला असता लक्षात आलं की तो पेशंट अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे, तो पुन्हा कामाला लागलेला आहे। त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही। परंतु तरीसुद्धा मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी आज पुन्हा आरोग्य खात्याची बैठक घेऊन पूर्वी जी करोनासाठी असणारी जी यंत्रणा होती ती पुन्हा सज्ज झाली पाहिजे, त्याला योग्य प्रकारे ॲक्टिव्ह करायला हवं आणि म्हणून सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये निदान 100 जे टोटल जे ज्यांना सर्वांना जे आपण ज्याला म्हणतो की करोनाची लागण होण्यासाठी जी लक्षणं ज्यांच्याकडे असतात म्हणजे सर्दी खोकला म्हणा किंवा या सगळ्या खोकल्या आजाराने जे त्रस्त आहेत अशी जी मंडळी आहेत त्या मंडळींची आपण चाचणी करावी अशा पद्धतीचं प्रत्येकाला ग्रामीण रुग्णालयात आणि PSC सेंटर्समध्ये पण तसं निर्देशित केले आहे। आता असणाऱ्या यंत्रणेप्रमाणे 2 टेक्निशियन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यामुळे 100 त्या जवळपास आपल्याला त्यांचं आपण निदान करण्याची जी तपासणी करण्याची पूर्ण यंत्रणा आपल्याकडे सज्ज आहे। परंतु 2 अधिकचे जर लागले तर टेक्निशियन्स आपण त्यांना अपॉइंट करावं अशा संदर्भातले सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि हे सर्व करत असताना कलेक्टर यांच्या माध्यमातून आपण सर्व खाजगी रुग्णालय आणि जिल्ह्यामधील असणाऱ्या सर्व ज्या आरोग्याच्या यंत्रणा आहेत त्यांना सर्वांना सतर्कतेच्या बाबतीमधल्या जे कळवलं पाहिजे होतं ते सर्वच्या सर्व तसे निर्देश हे देण्यात आलेले आहेत। औषधाच्या बाबतीमध्ये यासाठी लागणारी जेवढी औषधं लागतात, पॅरासिटामॉल असेल, डोलो ज्याला गोळ्या म्हणतात किंवा ज्या गोळ्यांची आणि ज्या औषधांची आवश्यकता असते ती औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत का, ती सर्वच्या सर्व औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत। याही सर्व संबंधीची सर्वच्या सर्व माहिती ही कलेक्टर संबंधित जिल्हा परिषद CO आणि आम्ही सर्वांनी आरोग्याचे अधिकाऱ्यांच्या समोर ही सर्वच्या सर्व माहिती ही घेतलेली आणि त्यांना सर्वांना आजपासूनच असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण जे 100 जणांची जी चाचणी करायला पाहिजे त्याचा अहवाल जो आहे डे टू डे जसं आपण गेल्या वेळेला आपण ज्या पद्धतीने करतो तसा अहवाल जो आहे तो अहवाल आपल्याकडे प्राप्त राहिला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांची काळजी जी घेतली पाहिजे ती काळजी घेण्याचं काम हे करायला हवं असं सांगितलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।